वेलकम टू रश्मीज रसोई। प्रत्येक आगरी कोळी घरात सकाळी नाश्त्यासाठी सुकी मच्छी आणि भाकरी असते, म्हणून स्पेशल आज मी तुमच्यासाठी आमच्या आगरी कोळी पद्धतीचे कांद्यातले सुके बोंबील कसे बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आमच्या आगरी कोळी पद्धतीचे तव्यातले सुके बोंबील बनवण्यासाठी आपण हे 10 ते 12 सुके बोंबील घेतले आहेत। तेच बोंबील मी व्यवस्थित कापून दोन दोन भाग करून हे बघा असे थोडे गरम पाण्यात भिजत घातले एक 10 मिनिटांसाठी। नंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक टोमॅटो देखील चिरून घेतला आहे, मूठभर कोथिंबीर, एक हिरवी मिरची घेतली आहे, 2 टेबलस्पून आपण तेल वापरणार आहोत, एक बटाट घेतले छोट्या साईजचा अशा फोडी करून घेतल्यात, अर्धा चमचा हळद, 1 टेबलस्पून घरचा हा आगरी कोळी मसाला, 2 टेबलस्पून आलं लसूण क्रश, चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक टिप देते, कधीही सुकी मच्छी तुम्हाला स्टोर करायची असेल ना तर थंडीमध्ये जी सुकवलेली सुकी मच्छी किंवा बोंबील कोणती मच्छी असते ना ती जर तुम्ही घेऊन स्टोर केलीत तर खूप चांगली राहते वर्षभर। आणि हे बोंबील आहेत ना किंवा कोणती सुकी मच्छी आहे ना मी ना फ्रीजरमध्ये ठेवते साफ करून, हे बघा अशा ना ह्या डब्यामध्ये ठेवते। हे मी फ्रीजरमधनं काढले, थोडेही बर्फ वगैरे होत नाही, अगदी हे बघा कसे पांढरे शुभ्र राहिले आहेत। हेच बोंबील कापून आपण हे ना 10 मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजत ठेवलेत, खूप जास्त वेळ पण भिजवून घ्यायचे नाही, अगदी 10 मिनिटच पुरेसे आहेत। आता हे स्वच्छ धुवून घेते आणि रेसिपी बनवायला सुरुवात करूया। गॅसवर आपण हा एक पॅन गरम करत ठेवला आहे, 2 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल पण छान गरम झालं, आता तेलावर आपण हा बारीक चिरलेला कांदा ऍड करूया। तुम्ही हा कांदा थोडा लांबडा देखील कापू शकता। कांदा ऍड केल्यानंतर ही हिरवी मिरची मी कापून घेतली आहे ती ऍड करणार आहोत। आता ह्याच्यामध्ये 2 चमचे आलं लसूण क्रश घेतलं आहे, तुम्ही फक्त लसूण चेचून आणि आलं कापून देखील ह्याच्यामध्ये ऍड करू शकता। आता कांदा तेलावर छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। 2 ते 3 मिनिटं झालेत, कांदा तेलावर आपण छान परतून घेतला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हळद ऍड करणार आहोत, नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला घेतलाय। हळद आणि मसाला कांद्यासोबतच तेलावर छान परतून घेऊया। परतून घेतल्यानंतर हे स्वच्छ धुतलेले सुके बोंबील आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत। लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये ना आम्ही थोडंही पाणी घालत नाही, असेच वाफेवर शिजवतो। नंतर एक टोमॅटो चिरून घेतलाय तो ऍड करूया। हा एक अगदी लहान साईजचा बटाटा घेतलेला फोडी करून, बटाटा टोटली ऑप्शनल आहे, पण आमच्या आगरी कोळी लोकांच्या घरी मच्छी असो किंवा भाजी आम्ही बटाटा आवर्जून घालतो। चवीप्रमाणे मीठ, लक्षात ठेवा सुकी मच्छी करताना कधी मिठाचा हात थोडासा कमी ठेवायचा असतो, कारण का सर्वांनाच माहिती आहे सुकी मच्छी थोडी खारट असते म्हणून। आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया। मसाल्यामध्ये बोंबील, बटाट, टोमॅटो परतून झाले की ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत। एक 4 ते 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिटं झालेत, आपण झाकण काढून बघूया। हे बघा तुम्ही बघू शकता बोंबलाला किती छान तेल सुटलं, कारण का ह्याच्यात आपण थोडंही पाणी घातलं नव्हतं म्हणून। थोडंसं मी हे परतून घेते आणि ह्याच्यात अगदी एकच कोकमाचा टाप घेतलाय, 2 भाग केलेत त्याचे, ते ऍड करते। पुन्हा बोंबील असे व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला।
आणि आणखीन एक 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून बोंबील आणि बटाट शिजवून घेऊया। आणखीन 2 ते 3 मिनिटं झालेत। आपण आता झाकण काढून बघूया। हे बघा, जवळपास आपले बोंबील तर अगदी व्यवस्थितच शिजले गेलेत। बटाट चेक करून घेऊया आपण। हाताने तुटतं असं हे बटाट पण शिजलंय। गॅसची फ्लेम आता मी हाय करते। तेलावर छान हे बोंबील परतून घेऊया। थोडीशी कोथिंबीर ॲड करते। पुन्हा एकदा व्यवस्थित हे परतून घेते आणि झटपट असे आमच्या आगरी कोळी पद्धतीचा स्पेशल असं भाकरी आणि हे सुके बोंबीलचा नाश्ता आपला तयार आहे। आता हे तयार झालेले बोंबील आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। अगदी सोपे आणि टेस्टी असे तयार झालेले हे कांद्यातले सुके बोंबील आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। हे सुके बोंबील तुम्ही टिफिनसाठी पण नेऊ शकता किंवा जर एक पातळ कालवण केलं तर त्याच्यासोबत देखील यूज करू शकता। तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या आगरी कोळी पद्धतीचे सुक्या बोंबल्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे सुके बोंबील घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे आमच्या पद्धतीचे कांद्यातले सुके बोंबील कसे झाले ते। तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या सुक्या बोंबलाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। Thank you for watching my video.